श्रीराम. पूजनीय स्वामीजी व आशाताईंना नमस्कार करून आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करते. आज आपल्याला मिळालेला श्लोक भगवद्गीता अध्याय 12वा, श्लोक 13 व द्वितीय श्लोक 90वा आहे. आजच्या श्लोकाच्या डिटेल्समध्ये जाण्याआधी आतापर्यंत काय बघितले याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. महत् भाग्याने आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. पूजनीय स्वामीजींनी भगवद्गीतेमधील 700 श्लोकातून साधकांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे 125 श्लोक निवडून काढले आहेत. त्या श्लोकांमध्ये एक कनेक्शन आहे. नित्यपाठातील 87व्या श्लोकात भगवंत म्हणतात, समोहम सर्व भूतेषु न मे द्वेषस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मैते तेप्यु चाप्यहम. म्हणजे मी सर्वांमध्ये चैतन्य स्वरूपाने सम आहे, तसेच भक्ताला मी यथायोग्य प्रतिसाद देतो व जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात व मीही त्यांच्यात आहे. त्याच्या पुढच्या श्लोकात अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्यः सम्यक सम्यक वसितो हि सहा. यामध्ये जर कोणी अतिशय दुराचारीही अनन्य भावाने माझा भक्त बनून मला निरंतर भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे, कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे. कितीही अवनत अवस्थेतून जर उठता येते हे सांगणारे हे गीतेचे उदार आणि उदात्त तत्वज्ञान आपण पाहिले. आणि मागच्या आठवड्यातील स्वाध्यायात क्षिप्रम भवती धर्मात्मा स्वच्छच्छांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त प्रणश्यती हे आपण बघितले. या श्लोकामध्ये दुर्वर्तनी व्यक्तीचा देखील निश्चय पक्का असेल, साधनेत तत्परता असेल आणि अंतःकरणात भक्ती उद्भवली असेल तर तो लवकरच पूर्णत्वाप्रत जातो असं भगवंत सांगतात. आता हा भक्त कसा असतो हे 90व्या श्लोकात सांगितले आहे. म्हणून क्षिप्रम भवती धर्मात्मा यानंतर आपल्याला आजच्या स्वाध्यायातील श्लोक स्वामीजींनी सिलेक्ट केला आहे असं वाटलं. आज स्वाध्यायाला मिळालेला श्लोक आहे, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्रक करुणे एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुखक्षमी. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा आहे, योगज्ञानी भक्त हा सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषभाव रहित, स्वार्थरहित, सर्वांचा मित्र आणि सुखदुःखांच्या प्राप्तीत अंतःकरणाने सम म्हणजे स्थिर, दयाळू, ममत्वरहित व अहंकार रहित क्षमाशील असते. भक्तीच्या विविध डेफिनेशन संतांनी केलेल्या आहेत. स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते असं शंकराचार्य म्हणतात. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे असं श्री समर्थ म्हणतात. तर सदा स्वरूपानुसंधान हेच भक्ती हेच ज्ञान अशी भक्तीची व्याख्या पूजनीय स्वामी स्वरूपानंद करतात. या सर्व व्याख्या भक्तीचं मूलभूत लक्षण सांगतात. नुसत्या बाह्य क्रियांवरून भक्तीचा अनुमान करणं अगदी कठीण आहे. अंतःकरणात भगवंताविषयी निरतिशय प्रेम असणं व भगवंतच सर्व प्राणीमात्रात भरून राहिला आहे असल्याने सहजच सर्व प्राणीमात्रांविषयी जिव्हाळा वाटणं यालाच भक्ती म्हणतात. अशी भक्ती जो करतो त्या ज्ञानी भक्ताची लक्षणं या श्लोकात सांगितलेली आहेत. श्री पांडुरंग शास्त्री म्हणत असत, ईश्वराचे भक्त हे गुप्त पोलिसासारखे असतात. बाहेरून काहीही कळत नाही, पण त्यांच्याजवळ एक बॅज असतो व ही लक्षणं त्या बॅजचे वर्णन करतात. या श्लोकावरील प्रवचनाच्या विवेचनात स्वामीजींनी सांगितले आहे की या श्लोकाचे 2 पार्ट्स करता येतील. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच ही भक्ताच्या जगाकडे बघण्याची भूमिका आहे व निर्ममो निरहंकाराः समदुःख सुखक्षमी या भक्ताची आंतरिक अवस्था आहे. आता या श्लोकाच्या पहिल्या चरणात काय सांगितले आहे ते बघूया. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच म्हणजे योगज्ञानी भक्त सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषभाव रहित, स्वार्थरहित, सर्वांचा मित्र
व त्याचे अंतःकरण करुणामय असते, असा असा या चरणाचा थोडक्यात अर्थ आहे. आता या चरणात सांगितलेले गुण डिटेलमध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. अद्वेष्टा म्हणजे काय? तर द्वेष नसणे. द्वेष म्हणजे काय? तर जेलसी. बरेच वेळेला द्वेष व मत्सर, दॅट इज जेलसी व एनवी, हे इंटरचेंजेबली वापरले जातात, पण यात थोडा फरक आहे. मत्सर म्हणजे एनवी, यात दोन गोष्टी येतात. एक, दुसऱ्याकडे जे आहे ते मला मिळवावं अशी एक इंटेन्स डिझायर असते, त्यामुळे निर्माण होणारा संताप. आणि दुसरं, दुःख, मला हे मिळालं नाही याचं. फॉर एक्झाम्पल, मला माझ्या कोलिग्स बद्दल कधी कधी एनवी वाटू शकते. आम्ही सारखे काम करूनही ह्याला मात्र प्रमोशन मिळालं, मला काही मिळालं नाही, अशी आपल्याला कधीतरी आपल्या कोलिग्स बद्दल मत्सर वाटू शकतो. किंवा त्याच्याकडे जास्त भारी कार आहे, आम्ही एवढे वर्ष काम केलं पण आमच्याकडे अजून आम्हाला जमलं नाही अशी कार घ्यायला, असं कधीतरी वाटू शकतं. आणि द्वेष किंवा जेलसीमध्ये इन्सिक्युरिटीची भावना आहे, राग पण खूप आहे, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशा प्रकारची वृत्ती निर्माण होणं हेही आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्यभामा रुक्मिणीचा मत्सर करते, पण दुर्योधन हा भीमाचा द्वेष करतो. मत्सर व द्वेष या शब्दांच्या सिव्हिअरिटीमध्ये फरक आहे. द्वेष ही जास्त इंटेन्स भावना आहे आणि परमार्थासाठी जास्त डेंजरस आहे, म्हणून द्वेष हा शब्द वापरला आहे भगवद्गीतेमध्ये. आता अद्वेष्टा म्हणजे काय ते बघूयात. अद्वेष्टा म्हणजे अ, इतरांबद्दल द्वेष नसणे. या बाबतीत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्ञानी भक्त इतरांचा द्वेष करतच नाही आणि यापुढेही जाऊन इतर कोणी माझा द्वेष करत असेल असंही त्यांना वाटत नाही. फार उंचीची अवस्था आहे, असं आपण आपल्याला कायमच संतांच्या जीवनाकडे बघितल्यावर जाणवतं. दुसरा पॉइंट असा आहे की द्वेष हा मटेरियल लाईफशी कनेक्टेड आहे, पण भक्ताचं मटेरियल लाईफ मधला इंटरेस्टच कमी झालेला असतो व त्याच्या अंतःकरणामधील परमेश्वराशी जोडलेलं असतं व सर्व भूतमात्रांमध्ये तो परमेश्वरच पाहत असतो, त्यामुळे त्याला कोणाचा द्वेषच वाटत नाही. सगळेच माझे आहेत, त्यामुळे द्वेष कोणावर करणार, मत्सर कोणावर करणार, असंच त्यांचं होऊन गेलेलं असतं. पण इतर लोक मात्र त्याचा द्वेष करू शकतात. या संदर्भात एक गोष्ट वाचण्यात आली. वशिष्ठांच्या जीवनातील हा एक प्रसंग आहे. वशिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती पौर्णिमेच्या रात्रीची शोभा पाहत आनंद घेत असतात. अरुंधती, चंद्राचा किती शीतल प्रकाश आहे, चांदणं पण किती छान पडलं आहे, असे वशिष्ठांना सांगत असते. त्याच वेळी इकडे विश्वामित्र वशिष्ठांच्या वैरभावनेने त्यांना मारण्यासाठी दगड घेऊन तिथे आलेले असतात. तेव्हा वशिष्ठ अरुंधतीला म्हणतात, या चंद्रप्रकाशापेक्षा विश्वामित्राच्या विश्वामित्रांच्या तपोबुलाचा तेजाचा प्रकाश अधिक शीतल आहे. हे ऐकून विश्वामित्र खजील होऊन त्यांना शरण येतात. अद्वेष्टा कसा असतो हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणची कही, आपोपरू नाही चैतन्य जैसा. उत्तमाते धरीजे, अधमाते अव्हेरीजे, हे काहीच नेणीजे वसुधा जेवी. म्हणजे चैतन्याला, म्हणजे प्राणाला, आपल्या शरीरामध्ये जो प्राण असतो त्याला जसा अपपरभाव नसतो, त्याप्रमाणे भक्ताच्या मनात कोणाविषयी द्वेषभाव नसतो, कारण त्याची सगळ्यांकडे बघण्याची समदृष्टी झालेली असते. किंवा पृथ्वी उत्तम पुरुषाचा भार सहन करते, अधमाचा भार वाहणार नाही, अशा भेद करणे पृथ्वीला जमत नाही. तसे ज्ञानी भक्त कुणाचा द्वेष करत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. स्वामीजी कायम म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराज गीतेतील श्लोक अजून उंचीवर घेऊन जातात. हे हे ते असं का म्हणत असत, हे या श्लोकाचा स्वाध्याय करताना प्रत्ययाला. अद्वेष्टा हे लक्षण सांगितल्यानंतर भगवंत भक्ताच्या अंतःकरणाचा आणखीन एक विशेष पैलू आपल्याला सांगतात, तो म्हणजे मैत्र. हा भक्त नुसता अद्वेष्टा आहे असं नाही, तर सर्वांबद्दल मैत्र, स्नेहभावना असणारा असा आहे. म्हणजे अद्वेष्टाच्या पुढची पायरी, पुढची भूमिका मैत्र अशी आहे. मैत्रीमध्ये स्नेह आहे,
आणि ही मैत्री कशी आहे तर अनकंडिशनल आहे. या संदर्भात इमर्सन यांची एक अतिशय सुंदर अशी कोटेशन वाचण्यात आली. ते त्याच्यात म्हणतात, द बेस्ट वे टू हॅव अ फ्रेंड इज टू बी वन. या कोटेशन मध्ये वन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ, इफ यू वॉन्ट टू हॅव अ फ्रेंड यू नीड टू बी वन. म्हणजे तुम्ही स्वतः आधी फ्रेंड बनायला हवं, मगच तुम्हाला यू कॅन हॅव अ फ्रेंड. आणि सेकंडली दुसरा अर्थ असा आहे की यू यू नीड टू बी वन विथ युअर फ्रेंड्स सॉरोज अँड हॅपीनेस. म्हणजे आपल्याला मित्राच्या सुखदुःखाशी एकरूप होणे व ते करताना मित्राकडून कुठलीही अपेक्षा नसणे, हे मैत्र ह्याला मैत्र असं म्हणतात. हे मैत्र कसं आहे तर दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःखी होणे आणि त्याही पुढे जाऊन दुसऱ्याच्या सुखामध्ये आपला आनंद वाटणे. दुसऱ्याला दुःख झालं की आपल्यालाही वाईट वाटते अनेक वेळेला. हे अगदी साहजिक आणि अगदी नैसर्गिक भावना आहे. पण दुसऱ्याच्या सुखामध्ये आपल्याला आनंद वाटणे हे जास्त अवघड आहे. यानंतर भगवंत पुढचा गुण म्हणजे करुणा सांगतात. करुणा ही मैत्रीच्या पुढची पायरी आहे. नुसती इतरांबद्दल दया वाटत नाही तर करुणा वाटते. अगेन, दया ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे व करुणा ही त्याच्या वरची पायरी आहे. म्हणजे समोरचा माणूस संसारामध्ये रमल्यामुळे त्याला आत्मिक आनंद काय आहे हे कळत नाहीये, अशा माणसाला मदत करून परमार्थाला लावणे, त्याच्याबद्दल कळवळा वाटणे म्हणजे करुणा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपले स्वामीजी सांगतात, करुणा हा शब्द विशेषतः समोरच्या माणसाच्या आनंदाशी, पारमार्थिक स्थितीशी संबंधित आहे, तर दया हा त्याच्या दुःखाशी संबंधित आहे. त्यामुळे स्वानंत्य स्थितीकडे ती व्यक्ती कशी जाईल यासाठी भक्ताचे अंतःकरण जे कळवळतं, त्या कळवळण्याला करुणा असं म्हणतात. दया हे सगळे गुण बघितल्यावर असं जाणवतं की दया हा गुण आपल्याला जपण्यासारखा आहे, आपण त्याच्याशी कनेक्ट करू शकतो. पण करुणा ही विकसित व्हावी लागते. अद्वेष्टा हे वाचल्यावरच आपल्याला एक धडकी भरते. आणि अद्वेष्टा, त्यानंतर त्यामुळे वाटणारे मैत्र आणि त्यानंतर करुणा, हा गुणांचा चढता क्रम आपल्याला या श्लोकात बघायला मिळतो. आणि सर्व भूतांना हा शब्द मध्यवर्ती आलेला आहे या श्लोकाच्या. हा भक्त सर्व भूतांप्रती अद्वेष्टा, मैत्र असणारा व करुणा असणारा असा आहे. असं अतिशय एलिव्हेटेड असं भक्ताचं अंतःकरण आहे. हे या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं आहे. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणेवच, ही भक्ताची जगाच्या संबंधातील भूमिका आपण बघितली. आता पुढच्या चरणात या भक्ताची आंतरिक स्थिती काय असते याचे वर्णन आहे. निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी, हे पुढचं चरण आहे या श्लोकाचं. हा भक्त सुखदुःखांच्या प्राप्तीत अंतःकरणाने सम म्हणजे स्थिर, ममत्वरहित व अहंकार रहित क्षमाशील असतो. करुणा असल्यानंतर क्षमाशील असण्याचे कारण काय तर एखाद्याबद्दल खूप करुणा असेल तर अटॅचमेंट त्या व्यक्तीबद्दल वाढू शकते अँड वन मे गेट कॅरिड अवे. त्यामुळे करुणेनंतर निर्मम असं आलेलं आहे. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक खूप सुंदर प्रसंग आहे. महाराजांच्या आईला काशीला जाण्याची खूप इच्छा असते, पण आपण काशीला गेल्यावर घराकडे कोण बघणार अशी चिंता त्या महाराजांकडे व्यक्त करतात. महाराज लगेच उदक सोडून गावकऱ्यांना म्हणतात की ज्यांना जे घ्यायचं आहे ते घेऊन जा. 10 मिनिटात घर रिकामे होते. ह्याला म्हणतात निर्मम. हे महापुरुष स्वतःच काही असे आहे असं मानितच नाही, त्यामुळे ते निर्मम असतात. मी निर्लेप आहे, निर्मम आहे याचा अहंकार होऊ शकतो, म्हणून लगेच पुढे निरहंकार हा गुण आलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड एक विनोदी कथा आहे. एक माणूस असतो, सज्जन असतो व थोडेफार समाजकार्यही तो करत असतो. तो एकदा एका थिएटरमध्ये सिनेमा बघायला जातो. तो आत आल्यावर सगळेजण उभे राहतात आणि दे जस्ट स्टार्ट क्लॅपिंग. याला खूप भारी वाटतं. सिनेमा संपल्यावर कोणीतरी आपल्याला आपल्या समाजकार्याबद्दल बोलेल अशी त्याची अपेक्षा असते. पण सगळे बघायला लागतात, सगळे जण हळूहळू तिथून निघायला लागतात.
न राहून हा शेजारच्या माणसाला विचारतो, काय हो, तुम्ही मला प्लीज सांगता का की मी आल्यावर तुम्ही सगळ्यांनी टाळ्या का वाजवल्या? मला की ते कळलं नाही. तेव्हा तो शेजारचा माणूस हसतो आणि म्हणतो, आम्ही एकूण 99 लोक जमा झालो होतो. 100 लोक जमा झाल्यावरच सिनेमा सुरू होणार अशी एक कंडिशन होती. तुम्ही खूप वेळानंतर आलात व 100 संख्या पूर्ण झाली म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण संतांचे असे नसते. त्यांचे अगदी उलट असते. त्यांना कुठल्याही गोष्टीचा अहंकार नसतो. या संबंधी श्री श्रीधर स्वामींच्या जीवनातील एक खूप सुंदर प्रसंग आहे, तो आपण बघूया. श्री श्रीधर स्वामी समर्थ आज्ञेप्रमाणे कर्नाटकमध्ये गोकर्ण महाबळेश्वर येथे गणपती उत्सवात भाग घेतात. खूप तिथे जे जे हाती लागेल, जे जे पडेल ते सगळे कामं करतात. ते पाहून तेथील लोक त्यांचा सत्कार करायचा ठरवतात. हे श्रीधर स्वामींना समजते आणि त्या रात्रीच ते गाव सोडून तिथून निघून जातात. ह्याला म्हणतात निरहंकार. श्री श्रीधर स्वामींसारख्या संतांना, ज्ञानी भक्तांना अहंकार तर नसतोच आणि याशिवाय ते सुखदुःखांच्या बाबतीत अंतःकरणाने सम म्हणजे स्थिर असतात. हे स्थैर्य कसे असते या बाबतीत विचार करता आपले मोठे स्वामी पूजनीय स्वामी माधवनाथांच्या जीवनातील एक प्रसंग आठवला. दोन प्रसंग आहेत ऍक्च्युली. स्वामी माधवनाथ मोठ्या तन्मयतेने पूजा करीत असत. एकदा ते पूजा करीत असताना एक जण गडबडीने येऊन सांगू लागला की स्वामीजी, तुमचे दुकान फोडून चोरी झाली आहे. तेव्हा स्वामीजी त्याला हातांनी शांत राहण्याची खूण केली. पूजा नेहमीच्याच तन्मयतेने पूर्ण करून झाल्यावर त्याला प्रसाद देताना स्वामीजींनी म्हटलं, आता काय झाले ते सांग. नंतर पुढे दुकानात जाऊन त्यांनी रितसर सर्व गोष्टी, पोलीस पंचनामा वगैरे या सगळ्या केल्या देखील, पण कुठेही अशांतता, अस्थिरता नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाचे लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी रिसेप्शनला जास्त वेळ न थांबता ते घरी आले व रोजच्या प्रमाणे वेळेवर ज्ञानेश्वरीचे प्रवचन पूर्ण केले. केंद्राला सुट्टी दिली नाही. इन शॉर्ट, कितीही दुःखाचा प्रसंग असला तरी ज्ञानी भक्त खचून जात नाही, पण कितीही आनंदाचा प्रसंग असला तरी ते हुरळून जात नाही. याचे कारण असे असते की जे काही माझ्या वाटेला आले आहे, सुख असो व दुःख असो, ही परमेश्वराचीच इच्छा आहे अशी त्यांची मनोभूमिका झालेली असते. आणि याही वर जाऊन ते क्षमाशील असतात. दुसऱ्यांना कितीही त्रास दिला तरी त्या व्यक्तीला त्रास व्हावा, शासन व्हावं अशा प्रकारचा मनोभाव नसणे म्हणजे क्षमा. असं स्वामीजी या श्लोकातील प्रवचनावरील विवेचनात सांगतात. जग जरी त्यांच्याकडे द्वेषभावनेने बघत असेल तरी यांची भूमिका क्षमी अशी असते. म्हणून क्षमी हा शब्द या श्लोकात आलेला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. लोकांनी त्यांना इतके छळले, इतका त्रास दिला, तरी त्यांनी सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः अशी भगवंताकडे प्रार्थना केली. आतापर्यंत आपण हा श्लोक सगळा डिटेलमध्ये बघितला. आता या श्लोकाचा अर्थ बघितल्यावर या श्लोकाचा टेकअवे काय आहे हे आपण बघूया. पूजनीय कृष्णमूर्ती म्हणत असत, तुम्ही आत्मपरीक्षण करू नका, तुम्हाला खूप दुःख होईल. तुम्ही आत्मनिरीक्षण करा. समर्थांनी दासबोधात त्यागार्थ व अभ्यासार्थ लक्षणं सांगितलेली आहेत. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे द्वेष, मत्सर, संताप या लक्षणांचा आपण त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो. व अभ्यासार्थ लक्षणे म्हणजे इतरांची मैत्रीने वागणे, सर्वांबद्दल मनामध्ये स्नेहभाव असणे, या लक्षणांचा अभ्यास आपण करू शकतो. हा श्लोक आपल्याला कायम सेल्फ अवेअर राहावे असे सुचवतं, असं या श्लोकाचा अभ्यास करताना वाटले. आपल्याला कधीतरी मत्सर वाटू शकतो इतरांबद्दल, इट इज क्वाईट नॅचरल. पण जरी मत्सर हा त्यागार्थच गुण आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पण मत्सराचे द्वेषामध्ये रूपांतर तर होत नाहीये ना, याची आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. इतरांबद्दल करुणा वाटणे ही प्रचंड उंचीची अवस्था आहे, ही ज्ञानीभक्तांची अवस्था आहे. पण इतरांशी ऍटलिस्ट
आपल्या किंवा आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, आपले कलिग्स आहेत, मग त्याच्यात आपले स्नेही असतील, आपले मित्र असतील, यांची ऍटलिस्ट आपण सलोख्याचे संबंध ठेवण्याचा तरी प्रयत्न करू शकतो. त्या श्लोकात सांगितलेले गुण ज्ञानीभक्ताचे आहेत. आणि जशी जशी आपली साधना वाढत जाते तसे तसे ते विकसित होऊन जातात. एकदम मी ठरवलं की आता फ्रॉम डे आता आजपासून मला अद्वेष्ट व्हायचंय, तर इट इज नॉट पॉसिबल. किंवा मला करुणा हा मला आता त्याच्यावर मी फोकस करणार, तर इट इज नॉट पॉसिबल. हे हळूहळू जशी जशी आपली साधना वाढते तसे तसे हे हळूहळू विकसित होत जातं. या श्लोकापासून ज्ञानी भक्ताची लक्षणे सुरू होतात व याच्या पुढच्या काही श्लोकात अजून काही लक्षणे सांगितली आहेत, ते आपण पुढच्या स्वाध्यायात बघूया. या श्लोकामध्ये सांगितलेल्या गुणांचा विकास झाला असता व्यक्तित्व त्या माणसाचे व्यक्तिमत्व अतिशय उंच, अतिशय एलिव्हेटेड, उदात्त असे होऊन जाते. यासाठी लागणारी साधना स्वामीजींच्या कृपेने आपल्याकडून कन्सिस्टंटली हो व वाढत जावो, ही त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हा स्वाध्याय स्वामीजींच्याच प्रेरणेने केलेला स्वाध्याय स्वामीजी व आशाताईंच्या चरणी अर्पण करून आज इथे आपण थांबू. हरिओम.